नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम-एस-सी-आय-टीच्या फायनल एक्झाममध्ये येणारे 100 टॉप ऑब्जेक्टिव्ह शिकणार आहोत. तर तुम्हाला एम-एस-सी-आय-टीच्या फायनल एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्हचे 15 मार्क जे असतात, तर ते 15 पैकी 15 मार्क मिळवायचे असतील तर हा तुम्ही 100 ऑब्जेक्टिव्हचा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळेल. तर बघा, यामध्ये मी तुम्हाला 100 क्वेश्चन शिकवणार आहे. तर यापूर्वीसुद्धा मी 100 क्वेश्चनचा व्हिडिओ अपलोड केला होता, तर ते नक्कीच तुम्ही पाहिला असेल. आणि हा सुद्धा शेवटपर्यंत पाहून घ्या, म्हणजेच तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह चांगल्या प्रकारे समजून येतील. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला करूया स्टार्ट. तर पहिला प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते वेब दस्तावेजांसाठी एक सोपी इंटरफेस प्रदान करते म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे ब्राउझर. नेक्स्ट क्वेश्चन पहा त्यानंतरचा, लॅनचा एक मुख्य फायदा काय आहे म्हटलेला आहे. तर बघा, लॅनचा मुख्य फायदा असा आहे की हे महागडे उपकरणे जसे की प्रिंटर आणि फाईल सर्व सामायिक करण्यास अनुमती देते. हा याचा मुख्य फायदा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI प्राथमिक उद्देश काय असतो म्हटलेला आहे. तर बघा, याचं राईट आन्सर काय आहे. तर बघा, मशीन्सना मानवासारखा विचार करायला लावणे आणि शिकायला लावणे हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट पहा, नेटवर्क सेवांसाठी कोणता TLD वापरला जातो म्हटलेला आहे. तर बघा, डॉट नेट हा TLD वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ब्राउझर वेब पेज म्हणून एखादे डॉक्युमेंट कसे प्रदर्शित करते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे HTML मधील फॉर्मॅटिंग सूचनांचे अर्थ लावून. सबमिट करून पहा, हा राईट आन्सर आहे. नेक्स्ट पहा, ब्राउझर प्रथम इंटरनेटशी कनेक्ट होताच तो सामान्यतः कोणत्या वेब पेजवर उघडतो म्हटलेला आहे. तर बघा, याचं राईट आन्सर काय आहे. ब्राउझर सेटिंग्जमध्ये निर्दिष्ट केलेले वेब पेज हे याचं राईट आन्सर होतं. नेक्स्ट पहा, WWWचे पूर्ण नाव काय आहे म्हटलेलं आहे. तर WWWचे पूर्ण लॉंग फॉर्म काय आहे बघा. तर बघा, वर्ल्ड वाईड वेब हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट पहा, डॉट संगणकांना इंट्रानेट आणि संस्थांच्या एक्स्ट्रानेट्सना जोडतात म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे नेटवर्क्स. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणता पर्याय कनेक्टिव्हिटी या मध्यवर्ती संकल्पनेचे सर्वोत्तम वर्णन करतो म्हटलेला आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे 2 किंवा अधिक संगणकांमध्ये जोडणारी संवाद प्रणाली. नेक्स्ट पहा, उच्च गुणवत्तेच्या व्हिडिओ आणि ऑडिओ प्रसारणासाठी कोणत्या प्रकारची बँडविड्थ सर्वात योग्य आहे म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे ब्रॉडबँड. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वसाधारण टेलिफोन संवादासाठी कोणत्या प्रकारची बँडविड्थ वापरली जाते म्हटलेलं आहे. तर बघा, व्हॉइस बँड हे वापरले जाते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणती बँडविड्थ एका वेळी फक्त एक सिग्नल समर्थित करते म्हटलेलं आहे. तर बघा, बेस बँड याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता TLD शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधित्व करतो म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे .edu. नेक्स्ट क्वेश्चन, लोकल एरिया नेटवर्क लॅनची सर्वात योग्य व्याख्या कोणती आहे म्हटलेलं आहे. तर बघा, सर्वात योग्य व्याख्या यामधील सेकंड नंबरचं राईट आन्सर आहे असे नेटवर्क जे विविध शहरांतील इमारतींमध्ये पसरलेले आहे. सॉरी, याचं राईट आन्सर आहे पहिल्याच नंबरचं असे नेटवर्क ज्यामध्ये नोड्स जवळच्या भौतिक अंतरावर असतात, जसे की एका इमारतीत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, जर वेबसाईट .gov.in हे समाप्त होते तर ती कोणत्या प्रकारच्या संस्थेशी संबंधित आहे म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर काय आहे, सरकारी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एका लॅनमध्ये नेटवर्क गेटवे कोणती भूमिका बजावतो म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे हे एक
हे एक लॅन अन्य लॅन आणि मोठ्या नेटवर्कशी जोडते. नेक्स्ट पहा, लॅनमध्ये नोड्स कनेक्ट करण्यासाठी सर्वात सामान्य मानक कोणते आहे म्हटलेलं आहे. तर इथरनेट सामान्य मानक आहे. नेक्स्ट पहा, सार्वजनिक वायरलेस नेटवर्कशी कनेक्ट करताना तुमच्या लॅपटॉपचे संरक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे म्हटलेलं आहे. तर काय केले पाहिजे बघा, तर वैयक्तिक फायरवॉल वापरा, हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट पहा, सार्वजनिक ठिकाणी फेक हॉटस्पॉट्सशी कनेक्ट करणे का टाळावे म्हटलेलं आहे. तर का टाळावे बघा, ते चोरांनी तुमची माहिती चोरण्यासाठी सेट केलेले असू शकतात. नेक्स्ट बघा, सार्वजनिक ठिकाणी वायफाय नेटवर्कच्या वैधतेबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास तुम्ही काय करावे म्हटलेलं आहे. तर काय करायला पाहिजे बघा, तर बघा तेथील कर्मचाऱ्यांकडून खात्री करून घ्या, हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट, सार्वजनिक नेटवर्कशी कनेक्ट झाल्यावर कोणतीही तुमच्या फाईल्सवर प्रवेश किंवा बदल करू शकणार नाही, यासाठी तुम्ही काय करावे म्हटलेलं आहे. तर बघा यासाठी काय करायला पाहिजे, तर बघा यासाठी तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये फाईल शेअरिंग फीचर्स बंद करा. नेक्स्ट, जर तुम्ही वापरत असलेल्या हॉटस्पॉट पासवर्डसह सुरक्षित असेल तर याचा अर्थ काय होतो म्हटलेला आहे. तर याचा अर्थ असा होतो की तो बहुतेक एन्क्रिप्टेड आहे. नेक्स्ट, WAN वॅन म्हणजे काय म्हटलेलं आहे. तर याचा राईट आन्सर आहे वाइड एरिया नेटवर्क. नेक्स्ट, .government.educational.mil व नेट या एक्सटेन्शन्सना रिकामी जागा म्हणतात म्हटलेलं आहे. तर यांना म्हणतात डोमेन कोड्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा, जगभरात वापरले जाणारे वेब सर्च इंजिन कोणते म्हटलेलं आहे. तर बघा जगभरात वापरले जाणारे वेब सर्च इंजिन गूगल आहे. नेक्स्ट, इंटरनेटवर मजकूर आधारित वेब ॲड्रेसना संख्यात्मक IP ॲड्रेसमध्ये रूपांतरित करण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे डोमेन नेम सर्व्हर्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा, संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी इंटरनेट कसे फायदेशीर ठरतात म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे ते अंतर्गत संसाधनांवर सहज आणि सोपा प्रवेश देतात. नेक्स्ट क्वेश्चन, कुठल्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये प्रत्येक उपकरण 2 अन्य उपकरणांशी कनेक्ट असते, रिंग तयार करते. तर याचं राईट आन्सर आहे रिंग नेटवर्क. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कुठल्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये केंद्रीय नेटवर्क स्विच असतो जो संदेशांना उद्दिष्ट प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचवतो म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर बघा काय आहे, स्टार नेटवर्क याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कुठल्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये एक केंद्रीय नोड असते जो खूप साऱ्या अधीनस्थ म्हणजे सबऑर्डिनेट नोड्सशी जोडलेला असतो. तर याचं राईट आन्सर आहे ट्री नेटवर्क. नेक्स्ट क्वेश्चन पहा त्यानंतरचा, कुठल्या टोपोलॉजीमध्ये प्रत्येक नोड्स इतर नोड्सची एकापेक्षा जास्त कनेक्शन असते आणि सहसा वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर करते. तर याचं राईट आन्सर आहे मेश नेटवर्क. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एका मार्गात व्यत्यय असल्यास मेश नेटवर्क टोपोलॉजीचा फायदा काय आहे म्हटलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे डेटा आपोआप दुसरा मार्ग वापरून रिरूट होतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्लायंट सर्व्हर नेटवर्कचा एक प्रमुख फायदा काय आहे म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे मोठे नेटवर्क सांभाळण्यासाठी कार्यक्षमता. नेक्स्ट क्वेश्चन पहा, केंद्रीय सर्व्हर वापरून सेवा समन्वयित आणि पुरवठा करण्यासाठी कोणती नेटवर्क स्ट्रॅटेजी वापरली जाते म्हटलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे क्लायंट सर्व्हर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पीअर टू पीअर म्हणजेच नेटवर्कचे सामान्य तोटे कोणते आहे म्हटलेलं आहे. तर याचे सामान्य तोटे आहे सुरक्षा नियंत्रणाचा अभाव. नेक्स्ट क्वेश्चन पहा,
क्लायंट सर्व्हर नेटवर्कमध्ये क्लायंट नोड्स मुख्यतः कोणती भूमिका पार पाडतात म्हटलेलं आहे, तर याचं राईट आन्सर आहे सेवा विनंती करणे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता क्लायंट सर्व्हर नेटवर्कमध्ये सामान्यतः वापरला जाणारा सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम नाही म्हटलेला आहे, तर याचं राईट आन्सर आहे अँड्रॉइड. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतीय कंपनी साईटसाठी तुम्ही कोणता TLD अपेक्षित कराल म्हटलेला आहे, तर .co.in हा TLD आपण अपेक्षित करायला हवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणते इंट्रानेटचे सर्वोत्तम वर्णन करते म्हटलेलं आहे, तर बघा याचं राईट आन्सर आहे एका संस्थेतील खाजगी नेटवर्क. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुढीलपैकी स्टोरेज डिव्हाइस कोणते आहे म्हटलेलं आहे, तर बघा पुढीलपैकी याचे राईट आन्सर आहे, तर याचं राईट आन्सर आहे हार्ड डिस्क. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एक्स्ट्रा नेटचा मुख्य उद्देश काय आहे म्हटलेला आहे, तर बघा एक्स्ट्रा नेटचा मुख्य उद्देश आहे अनेक संस्थांना जोडून कार्यक्षमता वाढवणे आणि खर्च कमी करणे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एक्स्ट्रा नेटच्या वापराने एका ऑटोमोबाईल उत्पादकाला त्याच्या पुरवठादारांसोबत कसा फायदा होतो म्हटलेला आहे, तर बघा याचं राईट आन्सर आहे असेंब्ली प्लांट्समध्ये आवश्यक भाग शेड्यूल आणि वितरित करणे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एक्स्ट्रा नेटच्या त्यानंतरचा नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणते इंट्रानेटवरील एक सामान्य ॲप्लिकेशन आहे म्हटलेलं आहे, तर बघा याचं राईट आन्सर आहे कर्मचाऱ्यांच्या फायद्याशी संबंधित माहिती. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते VPN चे कार्य सर्वात चांगल्या प्रकारे वर्णन करते म्हटलेलं आहे, तर बघा याचं राईट आन्सर आहे हे दूरस्थ वापरकर्त्याला संस्थेच्या अंतर्गत नेटवर्कशी सुरक्षित खाजगी कनेक्शन प्रदान करते. नेक्स्ट पहा, एखाद्या वापरकर्त्यासाठी VPNचा प्राथमिक फायदा काय आहे म्हटलेला आहे, तर बघा याचं राईट आन्सर आहे हे सुनिश्चित करते की वापरकर्त्यांचे वर्कस्टेशन कॉर्पोरेट नेटवर्कवर असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, VPN कनेक्शनमध्ये एन्क्रिप्शन का महत्त्वाचे आहे म्हटलेलं आहे, तर याचं राईट आन्सर आहे बघा वापरकर्त्याच्या डिव्हाइस आणि कंपनी सर्व्हर दरम्यान प्रसारित कोणत्या डेटांचे संरक्षण करण्यासाठी याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, HTTPS प्रोटोकॉल काय दर्शवतो म्हटलेला आहे, तर बघा ते काय दर्शवते सुरक्षित आणि व्यापकपणे वापरला जाणारा इंटरनेट प्रोटोकॉल साठी दर्शवतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, URL मध्ये डोमेन नावाचे काय कार्य आहे म्हटलेलं आहे, तर बघा याचं राईट आन्सर आहे ते संसाधन जिथे आहे त्या विशिष्ट ॲड्रेसचे निर्देशन करतो. नेक्स्ट बघा, डोमेन नावात .com उपसर्ग काय सूचित करतो म्हटलेला आहे, तर काय करतो बघा व्यावसायिक साईट उपसर्ग सूचित करतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणता टॉप लेवल डोमेन TLD व्यावसायिक साईट दर्शवतो म्हटलेला आहे, तर .com हा TLD व्यावसायिक साईट दर्शवतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्लायंट सर्व्हर नेटवर्कची स्ट्रॅटेजीचा मुख्य तोटा काय आहे म्हटलेला आहे, तर याचं राईट आन्सर आहे इन्स्टॉलेशन आणि देखभालाचा अधिक खर्च. नेक्स्ट बघा, नॅरो AIची रचना अनेक प्रकारची कामे करण्यासाठी केलेली असते आणि तो फक्त एकाच कामापुरता मर्यादित नसतो म्हटलेला आहे, तर हे विधान चूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, AI वर आधारित सिस्टीम भाषांतरित माहिती उपलब्ध करून देऊ शकतात ज्यामुळे युजरला त्यांच्या पाहिजे त्या भाषेत बातम्या आणि विविध प्रकारची माहिती वाचता येते म्हटलेलं आहे, तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मानवी मूल्य हक्क आणि खाजगीपणा यांना आदर देणाऱ्या मार्गाने AI सिस्टीमचा वापर करण्याचा AI एथिक्समध्ये समावेश असतो म्हटलेला आहे, तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, टेलिफोन्स लाईन्स कोएक्सियल केबल मायक्रोवेव्ह आणि उपग्रह याद्वारे डेटा प्रसारित करतात म्हटलेलं आहे, तर याचं राईट आन्सर आहे बघा कम्युनिकेशन चॅनल्स. नेक्स्ट, AI मध्ये मशीन लर्निंगचे महत्त्व काय असते म्हटलेलं आहे, तर मशीन लर्निंगचे महत्त्व असते बघा AI मध्ये
मशीन लर्निंग यायला डेटांमधून शिकायला आणि त्यांची समज वाढवायला शिकवते. नेक्स्ट पहा, इंटेलिजन्सचे किती वेगवेगळे प्रकार असतात म्हटलेलं आहे. तर इंटेलिजन्सचे 8 प्रकार असतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, AI आणि ML ही कोणत्या शब्दांची संक्षिप्त रूपे आहेत म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मानवी बुद्धिमत्ता आणि मशीन इंटेलिजन्स यांचा मिलाफ भविष्यात अधिक शक्तिशाली आणि उत्पादक मनुष्यबळ तयार करण्याची अपेक्षा आहे. तर बघा, हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ई कॉमर्समध्ये AIची प्राथमिक भूमिका काय असते म्हटलेलं आहे. तर प्राथमिक भूमिका असते उत्पादने सुचवणे. नेक्स्ट, भविष्यात मानवी बुद्धिमत्ता आणि मशीन इंटेलिजन्स कशा प्रकारे एकत्र काम करण्याची शक्यता आहे म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी मानव आणि मशीन्स एकत्रितपणे काम करतील. नेक्स्ट, प्रोसेसिंग डेटा डॉट डॉट निर्माण करतो. तर बघा, काय निर्माण करतो? प्रोसेसिंग डेटा इन्फॉर्मेशन निर्माण करतो. नेक्स्ट बघा, सुपरवाइज लर्निंगमध्ये कम्प्युटर हा रिकाम्या जागा यांच्यासारखा असतो म्हटलेला आहे. तर उदाहरणांतून शिकणारा विद्यार्थी. नेक्स्ट पहा, हे सोडून पुढील सर्व मायक्रो कम्प्युटर आहेत म्हटलेलं आहे. तर बघा, मेन फ्रेम सोडून सर्व मायक्रो कम्प्युटर आहेत. नेक्स्ट, सेमी सुपरवाइज लर्निंगमध्ये लेबल्ड उदाहरणांची तुलना कशाशी करता येईल म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर काय आहे. तर बघा, 3rd नंबरची इमेज व्यवस्थितरित्या बघून घ्या. हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, त्यानंतरचा ट्रान्सफर लर्निंग म्हणजे काय म्हटलेलं आहे. तर बघा, ट्रान्सफर लर्निंग म्हणजे तर बघा, 3rd नंबरचा याचा राईट आन्सर आहे मशीन लर्निंगचे असे तंत्र ज्यात एका समस्येतून मिळालेले ज्ञान दुसरी पण तशाच प्रकारची समस्या सोडवण्यासाठी वापरले जाते. तर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स हा शब्द सर्वसाधारणपणे कशाबाबत वापरला जातो म्हटलेला आहे. तर बघा, विशिष्ट समस्या सोडवण्यासाठीच्या कल्पना किंवा तंत्रज्ञान यांचा प्रत्यक्ष जगातला वापर, याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सोशल मीडियावरील मशीन लर्निंग अल्गोरिदम हे युजरचे लाईक, शेअर्स, कॉमेंट, क्लिक्स आणि प्रत्येक पोस्टवर त्याने घालवलेला वेळ या गोष्टी समजून घेतात आणि त्याद्वारे युजरच्या पसंतीबाबत अंदाज करतात म्हटलेलं आहे. तर या क्वेश्चनचं विधान बरोबर आहे, राईट आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, त्यानंतरचा मशीन लर्निंग आणि पर्सनलाइज अँटीव्हायरसिंग या दोन्हीचा विचार करत असताना माहितीवर आधारित निर्णय प्रक्रिया आवश्यक का असते म्हटलेलं आहे. तर बघायचं राईट आन्सर आहे त्यात युजर्सनी अधिक उत्पादने खरेदी करावीत यासाठी खातरजमा केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणता एक ब्राउझरचा उदाहरण आहे म्हटलेलं आहे. तर बघा, खालीलपैकी क्रोम म्हणजेच गुगल क्रोम हे ब्राउझरचं उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मशीन लर्निंगचा विकास कलाकारांना संगीत, कला आणि कथा यांच्या संदर्भात नवीन कल्पनांसाठी मदत करून कला आणि सर्जनशीलता वाढवू शकतो. तर बघा, हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, AI आणि मशीन लर्निंग या तंत्रज्ञानांच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक काय आहे म्हटलेलं आहे. तर बघा, स्वयंचलित प्रक्रियेचा उच्च वापर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मशीन लर्निंग म्हणजे काय म्हटलेलं आहे. तर मशीन लर्निंग म्हणजे काय म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे बघा, 3 नंबरचा याचा राईट आन्सर आहे कम्प्युटर सिस्टीमद्वारे डेटा कलेक्ट करून आणि त्यांचे विश्लेषण करून शिकून घेण्याची प्रक्रिया. नेक्स्ट पहा, इन्स्टंट मेसेजिंगमुळे पुढील गोष्ट करता येते म्हटलेलं आहे. तर बघा, इन्स्टंट मेसेजिंगमुळे आपल्याला काय करता येते, रिअल टाईममध्ये आढळणाऱ्या संभाषणात एकाच वेळी अनेकांशी दळणवळण कम्युनिकेट करता येते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, AI मध्ये प्राथमिक पदासाठी कम्प्युटर सायन्स, गणित किंवा
स्टॅटिस्टिकमधील उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी सर्वसाधारणपणे आवश्यक असते म्हटलेलं आहे. तर बघा हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा त्यानंतरचा. जगभरातील सर्व कम्प्युटर्सना जोडणारे जाळे म्हणजे म्हटलेलं आहे. तर बघा याचं कोणी राईट आन्सर देऊ शकते. तर नक्कीच याचं राईट आन्सर इंटरनेट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा त्यानंतरचा. वेब पेज डिझाईन करताना वापरले जाणारे स्क्रिप्ट्स लँग्वेज पुढीलपैकी आहे म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे HLML म्हणजेच हायपरलिंक. सॉरी याचं राईट आन्सर आहे पहिल्याच नंबरचं HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. नेक्स्ट क्वेश्चन पहा. गुगलमध्ये कोणत्याही विषयाबद्दल सर्च करत असताना कोणते ऑपरेटर आपल्याला विशिष्ट परिणाम मिळवण्यास मदत करते म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे सर्च ऑपरेटर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आपण ऑफलाईन मोडमध्ये विकिपीडियामध्ये कोणतेही वेबपेज डाउनलोड का करता म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे वेबपेज ऑफलाईन ॲक्सेस करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रतिमेमध्ये हायलाईट केलेल्या इव्हेंट्सच्या तपशिलांमधून इव्हेंटच्या कोणत्या प्रकाराचा उल्लेख केला आहे ते ओळखा म्हटलेला आहे. 2 नोव्हेंबर 2020 रोजी पूर्ण दिवसाची टीम मीटिंग. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणता पर्याय मतदार ID साठी नवीन नोंदणी संदर्भात योग्य आहे म्हटलेला आहे. तर बघा ह्या इमेजमध्ये दिसत आहे हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणती ई कॉमर्स कंपनी नाही म्हटलेला आहे. तर बघा गुगल ही ई कॉमर्स कंपनी नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा त्यानंतरचा. फ्लिपकार्ट कोणत्या देशात स्थापन झालेल्या ई कॉमर्स कंपनीमध्ये आहे म्हटलेला आहे. तर बघा फ्लिपकार्ट कोणत्या देशात स्थापन झालेल्या ई कॉमर्स कंपनीमध्ये आहे. तर याचं राईट आन्सर आहे भारत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. AI वर आधारित स्मार्ट होम उपकरणांचा मुख्य फायदा काय असतो म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे ती हातांनी ऑपरेट करावी लागत नाहीत. नेक्स्ट पहा. पुढे दिलेल्यापैकी सर्च इंजिन कोणते आहे म्हटलेलं आहे. तर बघा पुढे दिलेल्यापैकी सर्वच सर्च इंजिन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये हे सोडून सर्वांचा समावेश आहे म्हटलेला आहे. तर बघा डेस्कटॉप पब्लिशिंग सोडून सर्वांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. वेब विश्वात एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाणे याला डॉट डॉट म्हणतात म्हटलेलं आहे. तर बघा नेव्हिगेटिंग यालाच म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. .com मधून कुठल्या प्रकारच्या संकेतस्थळाचा संबंध होतो म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे कमर्शियल. नेक्स्ट क्वेश्चन पहा त्यानंतरचा. डॉट डॉट हे वेब रिसोर्सेसमध्ये ॲक्सेस देऊ करणारे प्रोग्राम आहेत म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे ब्राउझर्स. नेक्स्ट पहा. इंटरनेटच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या मेल बॉक्सला संदेश पाठवणे म्हणजे म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे ईमेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. तुम्ही यासारख्या ॲड्रेस टाईप करता तेव्हा त्याला डॉट ऑर्गनाइज निर्देशन करते की ती एक डॉट डॉट आहे म्हणून. तर याचं राईट आन्सर आहे ऑर्गनायझेशन वेबसाईट. नेक्स्ट क्वेश्चन पहा. लोकप्रिय अशा चॅट सर्व्हिसला डॉट डॉट म्हणतात म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे रिले चॅट. इंटरनेट रिले चॅट. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इंटरनेटवरील एखाद्या विशिष्ट टॉपिकवरील चर्चेला डॉट डॉट म्हणतात म्हटलेलं आहे. तर बघा याला न्यूज ग्रुप असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा त्यानंतरचा. ॲपलेट्स हे लँग्वेजमध्ये लिहिलेले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहेत म्हटलेलं आहे. तर याचं राईट